नमस्कार मैत्रिणींनो. तर आपण शेतात चाललेलो आहोत. तर आपण आपला 1 नंबरचा प्लॉट कांदा. मैत्रिणींनो, मी सांगितलं होतं तुम्हाला की रानमेवा शेतामध्ये आणलेला आहे. तर भाकरी नाही तर रानमेवा आणलेला आहे. रानमेवा ही कवठं आहेत. कवठं आता आम्ही खाणार आहोत फोडून. तर दुपारची वेळ झालेली आहे. दुपारची म्हणजे लेट झालेली आहेत आणि भूक नव्हती. येतानाच उशीर आलो होतो. 1 वाजता, आम्ही 12 वाजता जेवलो आणि मग भूक नव्हती. मग त्यामुळं गोड लागतं. काही माणूस याडे माणूस बाबा चांगली अलीकडे कवठं म्हणजे यांनी पाडून नाही आणली, तोडून आणली. तोडून नाही आणली वाटते, खालीच पडलेली होती. खालीच पडली. पिकले बिगर खाली नाही पडत. आणि मग ही पिकलेलीच आहे ना, कच्ची कावा निघल्यात. हां हां. आणि मग ती पिकलेली कच्चीच असते ना, त्यांनी काही गोळा करून आणल्यात नसती. ही वाटी मै ही याच्यात नाही तर त्या झाकणात घ्या. याच्यात हातात धरा ना, ती पडन माती भीतीत. ती गुळ लय कडक आहे. मी गाई लय बारीक नाही केला. अयो, ती कायला खाता आंबाट, निखळ आंबाट लागत. आंबट नाही लागत. आमची पिकलेली ना चांगली, ती पांढराट निघली ना थोडी. मग हे लागतात, आंबाट तुराट लागतात. लय दिवसातून असे कवठं खाय भेटले. पिपरीहून आणली होती पण ती काय 4-6 उलीच. डोंगराकडे लय मोठी कवठी झाली. गुराकडे गेलं ना, आम्ही जायचं त्या कवठा खाली. पण कोणीच ठुत नसे त्याला.